सुभेदारांच्या सुनेला जेव्हा शिवाजी महाराजांसमोर आणले गेले, जावळी जिंकल्यानंतर शिवराय काही थांबले नाहीत. कोकण किनारपट्टीवर त्यांनी धडक मारली आणि तदनंतर सर्वत्र आदिलशाही मुलखात धुमाकूळ घालू लागले. आदिलशाहीचे लचके तोडू लागले. पक्षाघाताने अंथरुणाला खिळलेला महम्मद आदिलशहा लवकर गिचकत नव्हता. परिणामी विजापूरची कोंडी लवकर सुटत होती. या सर्व गोष्टींचा फायदा उठवून शिवराय आदिलशाही मुलखामध्ये धुमाकूळ घालत होते. अखेर 4 नोव्हेंबर 1655 रोजी महम्मद आदिलशहा गचकला आणि रक्तरंजित संघर्ष होऊन महम्मद आदिलशहाचा अल्पवयीन मुलगा अली आदिलशहा गादीवर बसला. महम्मद आदिलशहाची पत्नी बडी बेगम साहिबा हुशार व मुत्सद्दी होती. आदिलशाही तख्तातील सर्व संभाव्य काटे तिनं विषप्रयोग करून व हत्या करून दूर केले. आदिलशाहीतील हा गादीचा संघर्ष स्थिर स्तरावरती होईपर्यंत शिवरायांचे स्वराज्य दुपटीपेक्षा जास्त विस्तारलेलं होतं. शिवरायांची लाडकी लेक सखूबाई आता थोडी मोठी झाली होती. तिला सासरी घेऊन जाण्यासाठी जावई महादजी आले होते. शिवाजी महाराजांनी महादजीला जेजुरीला जाताना वाटेत असलेले वाल्हे गाव सखूबाईच्या चोळी बांगडीसाठी इनाम म्हणून दिले. यानंतर शिवाजी राजांच्या आज्ञेनुसार दाभोळ उर्फ मुस्तफाबाद बंदर जिंकण्यात आले. तदनंतर मोगलांची दक्षिणेकडील किमती पेठ जुन्नरवरती शिवाजीराजे चालून गेले व जुन्नर पेठ जिंकली. 3 दक्ष होनांची मालमत्ता, मौल्यवान कापड, जड जवाहीर शिवाजी महाराजांनी मिळाले. जुन्नरनंतर शिवाजीराजे अहमदनगरवरती चालून गेले. मोगल सरदार नौसीर खान राजांवरती चालून गेला, पण शिवरायांनी त्याचा पराभव केला. त्यावेळी औरंगजेब बिथरला होता. शिवाजीराजांनी आपली जुन्नर व अहमदनगर ठाणी जिंकली हे समजल्यावरती तो खूप संतप्त झाला. पण त्यावेळी शहाजहान आजारी असल्याने औरंगजेबाचा भाऊ दारा सर्व सूत्रे सांभाळत होता. राज्य हाती घेण्यासाठी बंड करणे औरंगजेबाला भाग होते. जुन्नर अहमदनगर जिंकून शिवाजीराजे पुण्याला आले. तेथून लागलीच त्यांना पुरंदरवरती जावे लागले. पुरंदरवरती आनंद पसरला होता. 14 मे 1657 रोजी सईबाई प्रसूत होऊन गोंडस मुलाचा जन्म झाला होता. गमावलेला संभाजी परत आला म्हणून मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले. संभाजीच्या जन्मानंतर लगेचच शहाजीराजांच्या सुटकेसाठी द्यावा लागणारा कोंढाणा परत स्वराज्यात आला. सईबाईंना खूप अशक्तपणा आल्याने संभाजीला दूध पुरत नव्हतं, म्हणून नरसापूर जवळच्या कापूर वहाळ गावाकडच्या गाडे पाटील घराण्यातील धारावी नावाची स्त्री संभाजीराजांची दूध आई बनली. रायगड प्रतापगड हे किल्ले उभारले जात असताना पैसा कमी पडत होता. एके दिवशी रामशरण नावाच्या एका गुप्तहेराने कल्याणहून विजापूरला निघालेल्या खजिन्याबाबत शिवरायांना सूचना दिली. दादाजी लोहकरे, सखो लोहकरे, आबाजी महादेव यांच्यासह फौज घेऊन शिवाजीराजांनी कल्याणची वाट धरली. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमदने विजापूर दरबाराचा गोळा केलेला खजिना सशस्त्र घोडदळाबरोबर विजापूरला पाठवण्याची वाटी लावला होता. खजिन्याबरोबर अग्रभागी सुभेदाराचा मुलगा मुल्ला याहिया हा आपल्या सुंदर पत्नीसह जात होता. दिवसा उजेडी घाटातून खजिना संथ गतीने पुढे जात होता. पालखीतून जाणारी सुभेदार सून घाटाचं निसर्ग सौंदर्य पाहत होती. घाटाची चढण लागल्यावरती बैलगाड्यांचा वेग आणखी मंदावला. बैलांच्या पाठीवरती चापकाचे पट्टे पडत होते. मुकी जनावरे कष्टाने पाऊल उचलत गाड्या ओढत होती. काही घोडेस्वार खाली उतरून बैलगाड्यांच्या दोन्ही बाजूंना हात लावून मदत करत होते. घाट पार होण्याची धडपड साऱ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होती. तोच हर हर महादेव असा गजर उठला. घाटात लपलेले मराठे मुल्ला याहिया व त्यांच्या सैन्यावरती तुटून पडले. काही वेळाच्या लढाईनंतर मुल्ला याहियाचा पराभव झाला.
कल्याण खजिना विजापूरची वाट सोडून परत उलट दिशेने म्हणजे कल्याणची वाट चालू लागला. 2 प्रहरानंतर मराठा घोडेस्वारांची तुकडी कल्याण दरवाजापाशी आली. काही वेळातच कल्याण शहर घोड्यांच्या टापांनी भरून गेलं. सुभेदार मुल्ला अहमदला कैद करण्यात आले. कल्याणवरती भगवा डौलाने फडकू लागला. कल्याण पाठोपाठ भिवंडीही काबीज झाली. कल्याणच्या वाटेवर असलेल्या शिवाजीराजांना ही बातमी सांगण्यासाठी घोडेस्वार धावला. दुसऱ्या दिवशी शिवाजीराजांनी देखण्या व ऐश्वर्यसंपन्न कल्याण शहरात प्रवेश केला. भयचकित नजरेने कल्याणचे लोक शिवरायांकडे पाहत होते. कल्याण बाहेरच्या माळावर उभारलेल्या शामियानामध्ये शिवाजीराजे आले. लोहकरे बंधू व आबाजी महादेव यांनी केलेला पराक्रम ऐकून शिवाजीराजांनी त्यांचे कौतुक केले. शिवाजीराजे शामियानातील आसनावरती बसले. कल्याणच्या खजिन्यातील सुवर्ण, रौप्य नाणी, अलंकार, रत्नांची मोजदाद सुरू झाली. कल्याण मोहिमेत जखमी झालेल्यांना भरपूर द्रव्य देण्यात आले. आबाजी महादेवांना सुभेदारी देऊन दादाजी लोहकरे व सखो लोहकरे यांना कल्याण भिवंडीचा कारभार सांगितला गेला. शेवटी कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद व त्याचा मुलगा याहिया यांना शिवाजीराजांसमोर उभे करण्यात आले. शिवाजी महाराजांनी त्यांना सुखरूप सोडण्याचा हुकूम देऊन विजापूरला जाण्याची परवानगी दिली. आबाजी महादेवने मुजरा केला व म्हणाले, आणखी एक कैदी आपल्यासमोर हजर व्हायचा आहे. कोण? महाराजांनी विचारले. कल्याणच्या सुभेदाराची सून. राजे संतप्त झाले. आबाजी? राजे, कल्याण खजिना हाती आला तेव्हा खजिन्यासोबत ही सून आपल्या नवऱ्याबरोबर विजापूरला जात होती. तिच्या नवऱ्याला कैद केले तेव्हा हिलाही कैद करण्यात आलं. आपल्या आज्ञेखेरीज तिचा निर्णय कोण घेणार? सुभेदाराच्या सुनेला हजर करा. आबाजींनी टाळी वाजवताच 2 दासींसह सुभेदाराच्या सुनेने शामियानामध्ये प्रवेश केला. शिवरायांनी एक वार त्या सुभेदार सुनेकडे निर्मळ निरागस भावाने पाहिले. राजे, हिला नाट्यशाळेत स्थान दिलं तर तिचा सन्मान होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. पद्मिनीवरती कोणी दया दाखवली नाही. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबराने जनानखान्यात कोंडली होती. आबाजी म्हणाले. आबाजी, तोंड सांभाळून बोला. स्वराज्य आया बहिणींबद्दल असे बोलणाऱ्यास कठोर शिक्षा दिली जाते हे जाणत असूनही पापाचं समर्थन तुम्ही करत आहात. कोणी काय केलं ते आम्हास सांगू नका. लोक रिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचा भगवा पवित्रतेचे प्रतीक आहे. त्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन सन्मानाने ओटी भरून तिच्या नवऱ्यासोबत विजापूरला पाठवा. शिवाजी महाराजांच्या या कठोर निर्णयाने सुभेदार पितापुत्राच्या नजरा विस्पारल्या गेल्या. तर त्या सुभेदार सुनेच्या डोळ्यात अश्रू आले. त्या साऱ्यांनी शिवाजी महाराजांना मुजरे केले. शिवरायांनी हात जोडून त्यांना निरोप दिला. कल्याण भिवंडीची व्यवस्था लावून शिवाजी महाराज पुरंदरवर परतले. आपल्या लेकाच्या वागणुकीनं जिजाऊसाहेब पुन्हा एकदा सुखावल्या. शत्रूच्या लेकीबाळींकडे वाकडी नजर करून बघायचं नाही असा कडक नियमच शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना घालून दिलेला होता. जय शिवराय.